मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी, काल विधानसभेमध्ये एक महिला आमदार चित्राताई वाघ यांनी त्यांना विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना त्यांचं ते रौद्र रूप जे होतं, तर त्या चित्रा वाघ नसून चित्रा वाघीण असंही म्हणायला हरकत नाही. शिवसेनेचे एक आमदार अर्थात उबाठाचे अनिल परब यांनी काहीतरी प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी म्हणून चित्राताई उभ्या राहिल्या आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी जे काही शब्दाची किंवा शब्दाचा भडीमार केला तो अख्ख्या महाराष्ट्राने काल बघितलेला आहे. त्या बोलत असताना महाराष्ट्राच्या त्या विधान सदनात अनेक महिला आमदार सुद्धा होत्या आणि ज्या पक्षाचं सध्याचं सरकार आहे त्या पक्षाचे तमाम सर्व मंत्री, आमदार, मुख्यमंत्री, सभाध्यक्ष, अध्यक्ष ही सर्व मातब्बर मंडळी या ठिकाणी होती आणि यांच्या उपस्थितीत चित्राताईंनी जो काही प्रहार केला तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. परंतु या सर्व प्रकारामुळे महाराष्ट्रामध्ये महिलांची लाज त्यांनी घालवली असं मी या ठिकाणी प्रखरपणे म्हणेल. कारण ते बोलता 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 विधानसभेतला आपला एक सहकारी विरोधी पक्षामध्ये आज आहे, त्यांनी काही प्रश्न जरी विचारले असतील तर त्याच्या प्रश्नाची उत्तरं ही अशा प्रकारे द्यायची नसतात. हे चित्राताईंना त्यांनी आज जर त्यांचं स्वतःचं भाषण कालचं ऐकलं तर त्यांना समजून येईल. किती वर्षापासून चित्राताई विधानसभेत आहेत आपल्याला माहीत नाही, पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक आमदार म्हणून त्या गेल्या. एका वैद्यकीय अधिकाऱ्याची पत्नी असणाऱ्या चित्राताई आणि भारतीय जनता पक्षामध्ये विविध पदं भूषवित त्या आज विद्यमान आमदार आहेत. आणि मग साहजिकच काही प्रश्न विरोधी पक्ष विधानसभेच्या अधिवेशनामध्ये विचारतात आणि त्याची उत्तरं काही मंत्र्यांनी किंवा ज्याच्या अनुषंगाने ते असेल त्यांना देण्यास अनुमती मिळते. आणि ती अनुमती चित्राताईंना मिळताच चित्राताईंनी अक्षरशः असं वाटलं होतं की त्या परबांचं आणि यांचं खूप अगोदरचं काही पिढ्यांचं वैर आहे का असं दिसून आलेलं आहे. परबांचा प्रश्न आणि त्याला दिलेली उत्तरं ही बरीचशी वेगळी वाटत होती. आणि चित्राताईंचा राग हा उद्धव ठाकरेंवर हा फार मोठ्या प्रमाणात होता असं त्यातून त्यांनी सांगायचं होतं की 2-2, 3-3 वेळा त्या उद्धव ठाकरे यांचा नावाचा उल्लेख करत होत्या आणि तुमच्या नेत्यांनीच, तुमच्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस कशा पद्धतीनं ते प्रकरण मोडलं किंवा त्या प्रकरणामध्ये काय पाणी मुरलं हा विषय त्या स्वतःहून सांगत होत्या. आणि आज जर मी ते सभागृहात असतील तर त्यांच्या समोर सुद्धा सांगायला मी तयार आहे. आणि बोलायच्या ओघात तुझ्यासारखे 56 आमदार किंवा तुझ्यासारखे 56 मी पायाला बांधून फिरते या शब्दाने चित्राताईंनी महिलांची इब्रत घालवलेली आहे. खरं म्हणजे राजकारणामध्ये असणाऱ्या ज्या काही आमच्या बहिणी असतील, भगिनी असतील, यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत वादग्रस्त आहे. आणि त्या चित्राताईंबद्दल तर त्याहीपेक्षा, कारण चित्राताईंचे पती डॉक्टर, त्यांच्यावर मोठा एक गंभीर गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्याचे तपास अजूनही काहीतरी न्यायालयात सुरू आहेत. आणि अशा आरोपी पतीची पत्नी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार आहे आणि ते सत्तारूढ पक्षाची आहे. त्यामुळे यांनी बोलताना जो काही मुद्दा किंवा जो काही विषय किंवा जे काही उत्तर द्यायचं होतं ते जेवढ्या संयमानं दिलं असतं ना मंडळी, त्या चित्राताई ह्या खरोखर ताई असत्या. पण चित्राताईंनी या सर्व बोलण्यातून आपली स्वतःची प्रतिमा सुद्धा विधानसभेमध्ये मलिन केलेली आहे. आणि त्याहीपेक्षा चित्राताई असं बोलत असताना
काही बाकांवर बाक थापल्या जात होते, काही टाळ्या वाजत होत्या, काहींनी शेम वगैरे काही पद्धतीनं चित्राताईंच्या बोलण्याला पाठिंबा म्हणून की संबंधित आमदारांनी काय काय कसं प्रताप केले आहेत ते जेव्हा त्या सांगत होत्या तेव्हा शेम करणारी मंडळीसुद्धा, आमदारसुद्धा चित्राताईच्या पाठीशी होते. पण त्यांनाही कदाचित असं समजलं नसेल की चित्राताई बोलता 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 एवढा थर गाठतील म्हणून. त्यामुळे ते सुद्धा शेवटी खजील झालेले आहेत. माझ्या एका आमदार मित्राशी त्यावेळेस आम्ही बोलताना सांगितलं की त्यांना असं वाटलं की चित्राताई चांगला प्रहार घेत आहेत, चित्राताई चांगला अनिल परबांना धूत होत आहेत, त्यामुळे त्या खुशीत ते होते. पण चित्राताई जेव्हा अशा बोलल्या त्यामुळे त्या आमदारांना खाली पाहावं लागलं. खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथराव आणि अजितदादा यांना सुद्धा तो प्रसंग पाहताना खाली पाहावं लागलं असेल. त्यामुळे अशा परिस्थितीत एका महिला आमदारांनी आपल्या विधानसभेच्या सभागृहात आपल्या जे का सहकारी विरोधी पक्षाच्या आमदारांचा जो काही प्रहार घेतला किंवा उत्तरं दिले ते साजेसं उत्तर नाही. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात आज चित्राताईबाबत जे काही चांगली प्रतिमा होती की नाही चित्राताई चांगला न्याय देऊ शकतात, चित्राताई चांगले आमदार आहेत, हा जो भ्रम होता तो सर्व भ्रम झाला आहे असंच सर्वांना वाटते. एकंदरीत चित्राताईंचं कालचं वर्तन किंवा चित्राताईंचा जो विधानसभेतला थैथयाट आणि जे रागात तोरात बोलताना म्हणजे अध्यक्ष महोदय किंवा हा शब्द बऱ्याच वेळा अध्यक्षांना त्यांनी विश्वासात सुद्धा घेतला नाही आणि अशा पद्धतीनं तोऱ्यात त्या बोलल्यामुळे निश्चितच कालच्या प्रसंगी विधानसभेची प्रतिमा चित्राताईंनी मलिन केलेली आहे असं म्हणायला माझ्यासारख्याला हरकत नाही. एकंदरीत प्रश्न विचारणाऱ्यांनी आणि उत्तर देणाऱ्यांनी कशा पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे हे विधानसभेमध्ये अनेक ज्येष्ठ आमदारांचं त्यांनी ऐकलं असेल. परंतु स्वतःच्या बाबतीत जेव्हा असं काही झालं तेव्हा चित्राताई यांनी आपला संयम संपूर्णतः बाजूला ठेवला आणि बेसंयमीपणे त्या वागल्या. त्यामुळे निश्चितच विधानसभेच्या आमदारांबद्दल किंवा विधानसभेमध्ये असणाऱ्या विधानसभेच्या लोकप्रतिनिधीबद्दल एक वेगळं असं वातावरण आणि आगामी काळात अशाच पद्धतीनं हे लोक बोलतील काय आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सुसंस्कृत असणाऱ्या पक्षाच्या किंवा त्या पक्षामध्ये असणाऱ्या श्रेष्ठ आमदार मंत्र्यांची प्रतिमासुद्धा या निमित्तानं मलिन झाल्याचं आहे असं मला म्हणायचं आहे. मंडळी, मी माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा, शेअर करा. आज आणि आता इथं थांबतो. पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत नमस्कार.